एवढ्या वेळची सकाळी उठती काय करती काय माहिती. एवढ्या दिवस आपण केलं तर कधी 10च्या आत असं जाणवलंच नाही मला की मला 10च्या पुढे जेवायचा टायमिंग झाला. आता 12 वाजून 10 मिनिटं झाले अजून जेवायचा पत्ता नाही. सुनबाई, स्वयंपाक झाला का नाही अजून? हो आई करते. तर नुसत्या कुकरच्या शिट्ट्या उरायला सकाळपासून. नाही नाही झालंय आई. बाई काही खरं नाही. ए मम्मी मला भूक लागली, खायला काय केलंय? शिट्ट्यांचा आवाज येत असेल तुला, म्हणजे काहीतरी शिजू राहिलं घरात. भात. काय माहिती काय करते आता. अरे यार काय यार, नुसते भात भात, रोज भातच खायचा का? अरे त्यासाठी सांगते लवकर लवकर मोठा हो. तुला बायको करून आणली का किती केलं ते सावतरच. हिला किती करा ती सख्या सासू सारखं जीव लावणार नाही. ती शेजारी तुला माहिती का ती पाटील बाई, तिची सून सकाळी 7 वाजता नाश्ता देती, 10 वाजता जेवायला देती, आणि इथं आपल्याला 12 वाजूच तर नाश्ता भेटत नाही, जेवण भेटत नाही. मग तू चहा पान नाही केलं का? अरे चहा असून तर चहाचा घोट मी कब्बशी बघितली नाही अजून सकाळपासून. दादा मग सांग त्यांना चहा ठेवायला. वहिनी चहा ठेवा मम्मीला. अरे चहा जेवायचा टायमिंग झाला भाऊ, 12:15 वाजून गेले. जा बाई तूच सांग. काय तुमचं काही खरं नाही. ठेवला असं काही करून येतं तरी काय तिला दुसरं. वहिनी खायला काय केलंय? होतंय सोहम भाऊजी करते मी, फक्त चपात्या राहिल्या, आता भाजी भात झालंय. काय मला भूक लागली वहिनी, किती वेळ लावता? फक्त 5-10 मिनिटं थांबा भाऊजी, मी लगेच करून देते तुम्हाला. ते मम्मीला चहा नाही दिला का? दिला होता मी सकाळी करून. ती तर नाही म्हणती. नाही आहो दिला होता मी करून. उठल्या उठले मी त्यांना चहा दिला, नाश्ता दिला, ते कपडे वगैरे होते ते धुवून काढले, घरातला आवरला, आता स्वयंपाक करते. हा का? भात बी लावलाय का? भात झाला आणि याची शेवची भाजी केली मी मस्त. आता फक्त चपात्या करते, लगेच तुम्हाला जेवायला वाढते. हा लवकर द्या. हो. किती करा यांच्यासाठी, शेवटी सावत्र ते सावत्रच. सकाळी चहा देऊन सुद्धा नाही म्हणताय. काय काय करायचं मी यांच्यासाठी आता. सख्खी सासू असते तर अशी हाल नसते माझी. कोणाला माझं दुःख सांगू, त्यात आई वडील पण नाही. सकाळी उठल्यापासून राब राब राबते यांच्यासाठी, तरी काही यांना घेणं देणं नाही माझं. अजून पिठच भिजवायचं काम चालू आहे का? हो आई झालं, ते भाजी करत होते ना त्याच्यामुळे. अगं तुला लाज वाटायला पाहिजे. 1 वाजता झाला अजून जेवायला नुसती तोड पाती माणसाचं. अहो आई सकाळी उठल्यापासून मी घरातलं काम आवरते. आणि काय काम आवडते तू? अगं राणे कधीतरी असं वाटू दे का मी सासू आहे घरामध्ये. तो गेला मला इथे एकटीला सोडून, तिसरी बघून पळून गेला. हे ठेवलं आम्हाला सांभाळायला. झालाय, मी लगेच करते. काही खरं नाही. पटकन चपात्या करून घेते. अगं झालं का नाही अजून? हो आई झालं झालं, थोडं राहिलेत. चपात्या करती का मजाक करती तेच कळलं नाही आज. झालं आई. आज यांनी फोन पण नाही केला मला, कुठे गेले काय माहिती. नाही तर रोज बरोबर टायमिंगला फोन येतो. नाव घेतलं आणि यांचाच फोन आला. हॅलो, हा बोला ना. हो काय चाललंय? काय नाही, स्वयंपाक करते. स्वयंपाक करते? चपात्या लागते का काय? हो. अच्छा, आवाज एवढा का बारीक येतोय? काय झालं? काय नाही हो, तुम्ही काय करताय? काय नाही, थोडं आईचं माझं भांडणं झालं थोडे. का आता काय केलं तिने? काय नाही, मला स्वयंपाकाला उशीर झाला त्यामुळे. पण मग काहीतरी चुकलं असेल ना तुझ्याकडून, म्हणूनच तर बोलली असेल ती. उगाचच बोलेल ती. तसं नाही आहो, आज मला थोडं स्वयंपाकाला उशीर झाला ना, त्यामुळे घरात पण बाकीचे कामं असतात ना, मी एकटीने काय काय करायचं.
मग पुढे काय नाही, मग त्यांनी मला कानाखाली मारलं अरे देवा, आणि काय झालं काय असं बिघडलं काय डायरेक्ट कानाखाली मारल्यासारखं एवढं काय झालं? अहो सारखं काय माझी काय नाही, सारखं म्हणत असतात की तू सावत्र आहे सावत्र आहे. माझी सख्खी सासू असते तर अशी नसती बोली. एवढं काम करून पण त्यांना काहीच वाटत नाही माझं. अरे देवा, तुम्ही कधी येणार आहे? मी येणार आहे लवकरच. बरं एक काम कर, जोपर्यंत मी नाही तोपर्यंत काही जास्त वादविवाद घालू नका तुम्ही दोघी, बरं का? हो. काय आईला काही जास्त बोलू नको माझ्या तू, है ना? ऐकून घे थोडस. एखादी खाल्ली म्हणून काही झालं नाही. काय चुकतं रे बाबा माझं, सांग बरं. मी हिला काय बोलली बरं? काहीच बोलले नाही मी हिला. आई तू काही टेन्शन घेऊ नको, मी बोलतो तुझ्याशी आल्यानंतर. म्हणजे ही तुझ्या जवळ अशी घराने करते का? काय कमी पडलं रे? मी लहानचं मोठं केलं, सगळं केलं, तरी पण तुम्ही तुमची सख्या आईच्याच नावाने हे करता. अगं तसं काही नाही आहे ना मी सोबत तुझ्या. माझ्या मनात आहे का काही तुझ्याबद्दल काही क्लेश भावना? एवढं जीव लावून सुद्धा जेवायचं तेच आहे बाबा, काही खरं नाही. अगं रडू नको तू उगाच. इथं मी कामात आहे, एक तर तुम्ही असं जर वादविवाद घालायला लागल्यावर कामात मन लागेल का माझ्या? सांगा बरं. अरे पण तुला चांगलं असं वाटतं का तुझ्या आई अशी रडलेली? नाही वाटत चांगलं. तुम्ही थोडेसे कळ करा, मला येऊ द्या तिकडे, मग आल्यावर आपण बोलू. ठीक आहे, ठेव. काळजी घे पोरा तू स्वतःची. हो तिला सांग, तिच्याकडे दे बरं. हा. हॅलो. हॅलो. हा बोला ना. मी काय म्हटलं, तू कशाला म्हातारीशी डोकं लावते का? बरं ठीक. अजिबात डोकं वगैरे लावू नको, काही कामाशी काम ठेव फक्त, बरं का? मी हो. आल्यानंतर बोलतो, मग जास्ती वाद वगैरे नको घालू तिच्यासोबत. ठीक आहे. का तू स्वतःला लई शहाणी समजते का? त्याला घराने करत होती का तू? अहो आई मी असं काहीच नाही त्याला सांगितलं. घराने करत होती? तुला लाज वाटते का काही? त्याला घराने करायची काय गरज होती तुला माझी? अहो हा? आई मी नाही म्हणजे काही- तुला सगळ्या घरामध्ये सगळ्या गोष्टी ठेवल्या ठिकाणी तुला कधी घराच्या बाहेर जायची गरज नाही. तुला जाऊ माझ्या घराने करती. अहो आई मी काहीच नाही, त्यांनीच विचारलं आवाज का बारीक झालाय म्हणून. मग एवढं तू नवरा सोबत हळू आवाजात बोलायची काय गरज? त्याला सांगत होती का माझी सासू मला लय त्रास देते म्हणून? हा पटकन सांग, का बरं असं? अहो आई मी काहीच नाही केलं खरंच. परत जर त्याच्या घराने केलं ना माझे, इथं नांदू बी देणार नाही, कायमचं काढून देणार. अशी मी तुझे मायबाप गेले उताने पाताने होऊन, तुला कोण उरलं नाही इथं. मला काही शिकवायचं नाही त्याला. परत आहे ना माझ्याबद्दल काही बोलायचं नाही त्याच्याजवळ. हे काय? पोटामध्ये फार कावळे वळ करायला लागले. 2 ताटा कुणाला आणले तू? आई तुम्हाला आणि मला. तुला आणि मला? तू माझ्यासोबत जेवायला बसणार का? अगं तुला काही लाज वाटते का? लाज वाटते काही? हा तू माझ्यासोबत जेवायला का बरं बसणार? आई मग मी एकटीच बसू का? तू नंतर बसायचं. नवऱ्यासोबत म्हणजे घराने करायला लई लाज वाटली. हा त्यावेळेस नाही वाटलं तुला का असं कसं काय सांगा सासूबद्दल? तेव्हा का बरं सांगितलं तू? एवढे घराने का बरं केले? आई मी खरंच काहीच नाही बोलले हो त्यांना. खरंच काहीच नाही बोलली म्हणजे? ते एवढंच म्हणले की थोडे भांडणं झाले, माझ्याकडनं चुकी झाली. का बरं बोलली तू? अगं मी आजपर्यंत कधी तुझ्या घराने त्याजवळ केले नाही. ही कशी वागती म्हणून तू कुशाल माझ्या घराने केले? का बरं हे वागणं असं का बरं? तू तुझी सख्खी सासू असते तर नवऱ्याजवळ अशा घराने केले असते का? बिलकुल तू इथं जेवायला बसायचं नाही. उठून मला माझं एक ताट वाढून दे फक्त. अगं जाऊ दे ना, जेवत्या ताटावर कशाला उठवते? जेवू दे ना त्यांना. तू शिकवतो काय मला जेवायच्या ताटावर उठवायचं का नाही उठवायचं? मी तुझी आई का तू माझा बाप आहे? शान पण नको कर. तुला मी खायचं तर खायचं नाही करायचं बाहेर. पोळी ती मोडून वाढ. हात सुद्धा उचलत नाही तुझा. हात सुद्धा उचलत नाही. पटापटा कधी बघा थोडावर 12च वाजलेले. खायला बसायची तरी यांची रटकी तोंड बघावं लागतात. काय वाढलं सगळं ताटाच्या बाहेर. अगं दलिंदा त्या भाज्यात मीठ तरी टाकलं का तू? कमी पडलं काय आणते मी. तिथं मिठाचा डबा पण ठेवलाय मी. हा घेते उपकारच करू राहिली तू करून. मला खायचं म्हटल्यावर घ्यावंच लागणार.
तेव्हा माझ्या भावाची कर आणली यावदसा लव मॅरेज. क्लोज घरी जाऊ. अभ्यासाकडे लक्ष दे बाबा. तू नुसता बसतो तोंड घेऊ घेऊ. काय दातडं काढतोय. बोललेल्याची लाज वाटते जरा थोडीशी तुला. अगं पण मी काय म्हणतो, काय म्हणतो? तुझ्या बहिणीला का बरं राज्य होतं ताटावरनं उठवलं? अगं असं नाही करायचं ग. आज आपली पण दिदी दुसऱ्याच्या घरी नांदायला गेलेली. तिला जर त्यांच्या सासरच्यांनी असा त्रास दिला तर तुला कसं वाटेल मम्मी? आणि तू त्यांना एवढा त्रास देती. हा असं जेवता ताटावरनं नव्हतं उठवायला पाहिजे तू. तो मोबाईल घे इकडं. कोणाचा फोन वाजतोय आणि मला नको शिकवत जाऊ मी काय केलं पाहिजे. उठ इथून. चांगलं सांगा तरी. हॅलो. काय ग बेटा? काय नाही बाई, आताच कामावरून. तुझा आवाज का बरं बारीक झाला तुझा एवढा? हा मग काय? सासूने हात उचलला? त्या सटवीच्या चांगला घालायचं ना काहीतरी त्याच्या वरोटा चांगला मानेवर. तिने कस काय हात उचलला तुझ्या अंगावर? कपड्याला डाग राहिला म्हणून तुला मारलं? तू चिंता करू नको. काही गरज नाही तुला तिथे एवढा संसार करायचे मार खाऊन. गपचूप निघून इकडे माहेराला. नाही तुम्ही येत तिकडे तुझ्याकडे आता. काय नवरा मी तुझ्या साईडनी होता तर त्याला तुझ्या नवऱ्याला मी दाखवते, त्या सासूला पण दाखवते. येतेच थांब. तू ठेव फोन आता. सुनबाई, ए सुनबाई. काय बाई? इकडे बाळा. काय चुकलं काय माझं? नाही नाही, तुझं नाही चुकलं. माझी चूक झाली. अहो असं काय बोलताय तुम्ही? काय झालं? मी तुला किती केस बिसे धरून मारलं ना, जेवत्या ताटावरून उठवलं. अहो त्यात काय झालं आई? तू माझ्या आई सारख्याच आहे ना. आता माझी आई असते, माझ्याकडनं काही चुकलं असतं ती पण बोललीच असती ना मला. पण नाही, मी खरंच लय सासुरवास करते ना तुला. नाही आई, पण मला काही नाही वाटत त्याचं. आपलेच माणसं आहे ना, आपलंच घर आहे. तुला खरं सांगू, आज माझ्या लेकीला तिकडे सासुरवास झाला ना, ऐकून सुद्धा असं वाटलं की मी पण कुठेतरी चुकले म्हणून. अहो आई तुम्ही रडू नका ना असं. तुला आई बापा असते तर तू पण तिकडे गेलीच असती. तू अक्कानी म्हटली असती मी चालले माझ्या माहेराला निघून. ते सावत्र सक्क हे काहीच नसतं. माणसाचा भ्रम असतो हा फक्त. खरंच चूक झाली माझी. मला माफ कर. एवढ्या वेळेस मी परत तुला. अहो आई, मी जर तुझ्या मागं खंबीरपणे उभी राहिली असती तर तुला आज एवढं नाराज पण नव्हतं हे करायला लागलं. चूक झाली माझी. नाही मला मला खरंच चांगलं नाही वाटत. जा तुम्ही मोठे आणि असं माफी नका मागू. उलट माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा आई. याच्या पुढं आपण सावत्र सासू सुना म्हणून नाही, तुझ्या आईसारखी म्हणून मी तुझ्या सोबत राहील. चुकलं माझं खरंच. खरंच आई, आज मला सासूच्या रूपात आई भेटली. आणि तू अनुपला फोन करून सांग का तू बिंदास काम कर म्हणा. तुझं काही टेन्शन नको घ्यायला. परत फोन आला वाटतं बाई त्याचाच फोन आहे. नंतर बोल त्याच्यासोबत. तर तुम्ही रडू नका आई. हा, ते कामावरून घे. खरंच आहे मित्रांनो, बऱ्याच घरामध्ये सावत्र आणि सख्याचा खूप असा दुजाभाव केला जातो. त्या गोष्टीतून मी स्वतः सुद्धा गेलेली. हे जरी एपिसोड असला, मी स्वतः याच्या सावत्र आणि सख्यामधला भेदभाव मी स्वतः भोगलेला आहे. माझ्या घरात सुद्धा सावत्र आई आहे. सोम, तुझा कॅमेरामध्ये बोट येतोय. हा, बोट खाली घे तरी पण. मी स्वतः त्या गोष्टी भोगलेल्या आहेत. फॅमिलीच्या गोष्टी आपण बाहेर नाही सांगू शकत, पण हे खूप अवघड वातावरण असतं. मित्रांनो, जर तुम्ही एखाद्याची माणूस म्हणून जर जाण केली ना, तर देव पण वर्ष बघणारा कर्मच बघतो. आणि तुमच्यासोबत होताना पण चांगलंच होतं. त्यासाठी कर्म चांगले करा आणि माणुसकी जपा. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा स्वाती कदम नाशिकचे आशी.